हाय फ्रेंड्स, SMTech चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत हायटेलचा L5002 हा जो मॉडेल आहे त्याचा जो कॉम्बो आहे, कॉम्बो म्हणजे डिस्प्ले टच जो आहे आपण खोलून ठेवलेला आहे मोबाईल, म्हणजे डिस्प्ले आणि टच हा जो आपल्याला चेंज करायचा आहे. त्याच्या जागी आपल्याला एक नवीन कॉम्बो आहे. नवीन कॉम्बो हा त्याच्या जागी रिप्लेस करायचा आहे, त्याच्या जागी बदलायचा आहे. हा कशा प्रकारे बदलला जातो याची माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला दिली जाईल. तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. हा बदलण्याआधी हा जो नवीन कॉम्बो आहे तो चेंज करण्याआधी फ्रेम चांगल्या प्रकारे साफ करणं जरुरी आहे. फ्रेम कशी साफ केली जाते, कोणतेही ओपनर किंवा सेट छोटासा टूल घ्यायचा, त्याच्याने हा जो जुना ग्लू असतो तो काढायचा आहे. हा जो जुना ग्लू आहे तो व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे. पूर्ण अशी जी फ्रेम आहे, जो ग्लू लागलेला आहे तो ग्लू पूर्णपणे साफ करायचा आहे. फ्रेमचा ग्लू आहे स्टिकर्स आणि बाहेर बाजूला ठेवूया. त्यानंतर आपण साफ करून घेऊ. आपण हळूहळू जो ग्लू आहे नरम करण्यासाठी जी क्लीनर आहे आपण यूज करू शकतो. PCB क्लीनर आहे तो जर आपण यावर अप्लाय केला तर चांगल्या प्रकारे पटकन साफ होईल. तर जुना ग्लू साफ करण्यासाठी आपण ब्रशवरती घेऊया आणि त्याला क्लीन करूया. असं प्रकारे क्लीन करायचं. प्रकारे अप्लाय केल्यानंतर हा जो ग्लू आहे तो लूज होतो आणि पटापट निघतो. अशी चिमटी वगैरे घेऊन जे टेजर नावाचं जे टूल्स आहे त्या टूलनी जुना ग्लू आहे हा ग्लू क्लीन करायचा आहे. आपण ही फ्रेम अशी साफ करणार आहोत. जुना ग्लू क्लीन केल्यानंतर आपल्याला नवीन ग्लू हा जो आहे 7000चा हा जो ग्लू मिळतो हा कंबोसाठी यूज करता. या ग्लूनी ही जी फ्रेम आहे हा जो कंबो आहे तो फ्रेममध्ये चिकटवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जे जी प्लॅस्टिकची जी लेयर आहे ती काढावी लागेल हळूवारपणे, डिस्प्लेला धक्का लागू नये. अशी काढावी लागेल. डिस्प्ले जो आहे त्याला धक्का लागणार नाही, कारण हा कंबो असतो. थोडी चूक झाली तर खराब होऊ शकतो, लायनिंग वगैरे येतात. तर त्यामुळे यूज करताना सावधानतेने काढायचं. जर आपण धक्का न लावता म्हणजे चिकट
टेपसारखं आहे काढून घ्यायचं आहे. थोडाही धक्का न लावता अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे काढून झाल्यानंतर साईडला त्यानंतर हा जो भाग आहे ते टेपने साधी टेप घ्यायची आहे किंवा डबल टेप घेऊ शकता. त्याने चिकटवायचं आहे. साध्या टेपने असं चिकटवायचं आहे जेणेकरून आतल्या साईडला जो आहे ग्लू जाणार नाही आहे. अशा प्रकारे करून घ्यायचं. आता आपण ग्लू अप्लाय करणार आहोत. ग्लू अप्लाय कसं करावं. हा जो ग्लू आहे तो चारी साईडने अप्लाय करायचं आहे. आणि सोडत जायचं चारी साईडने. हा एक ब्लॅक कलरचा ग्लू असतो जो कंबोसाठी वापरतात. कंबो किंवा डिस्प्ले पण बोलू शकतो. डिस्प्लेटच एकत्र असला की आपण त्याला कंबो बोलतो. तर हा अशा प्रकारे व्यवस्थित स्टिक करायचं आहे. जिथे हा स्पीकरचा भाग आलेला आहे तिथे ग्लू अप्लाय करायचं नाही. या मोबाईलमध्ये चालेल, परंतु जो आताचे जे मोबाईल आहे हा जुन्या टाईपचा मोबाईल आहे याने चालेल. पण इथे जो स्पीकरच्या भागाला आहे ग्लू जास्त लावायचं नसतं. स्पीकरमध्ये जे होल्स अगर जर ब्लॉक झाल्यानंतर स्पीकरचा आवाज जो बंद होईल, त्यामुळे तो लावायचं नसतं. ते झाल्यानंतर या साईडने आणि ह्या खालच्या साईडने डिस्प्ले आणि टचची जी बाजू आहे आपण काढून घेणार आहोत. कंबो अशा प्रकारे आपण बसवतो. ही बाजू ते डिस्प्लेला जाईल, माईक आणि व्हायब्रेटर मोटरला जाईल आणि हे टचला जाणार. अशा प्रकारे जो कंबो आपण प्लेस करतो अशा प्रकारे जास्त प्रेस करायचं नाही, याला रबर मारायचं. त्यानंतर आपण जे रबरचं पॅकेट घेणार आहोत काही रबर काढून कंबोला लावायचे. ते कशा प्रकारे लावायचे त्याप्रमाणे खालची जी स्ट्रीप आहे ती न तुटता याप्रमाणे
लावायचे ते डबल फोल्ड करून. खाली जी स्ट्रीप आहेत याची काळजी घ्यायची की खालचे जे स्ट्रीप आहेत ते तुटल्या नाही पाहिजे. त्याप्रमाणे आपण लावत आहोत एक. त्यानंतर आपण याला 1 तास सुकण्यासाठी सोडणार आहोत. ते नॅचरली सुकून जातो नॅचरली. त्याचा जो सुकण्याचा परफेक्ट टायमिंग आहे तो 3 तास आहे. 3 तास न देता 1 तास दिलं तरी चालतं. त्यानंतर आपण हे जे रबर्स आहेत ते रबर बँड काढून घेणार आहोत. अशा प्रकारे प्लेस करायचं व्यवस्थितपणे. ठीक आहे. आणि हा सुकण्यासाठी आता सोडतो. 1 तास सुकल्यानंतर आपण 1 तासानंतर पाहू. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया 1 तासानंतर. 1 तासानंतर आपण व्हिडिओत वापस आलेलो आहोत. आणि याचे जे रबर बँड आपण काढतो. बँड काढताना हे स्ट्रीप आहे काळजी घ्यायची की ते तुटणार नाही. नंतर नाजूक असतात, तुटू शकतात. बँड काढताना पण काळजी घ्यायची. वरतून हे जे रबर्स आहेत मी काढलेले आहेत त्यानंतर कंबो पूर्णपणे लागलेला आहे. त्यानंतर आता त्याची फिटिंग करायची. फिटिंग करताना या ज्या स्ट्रीप आहेत ते एकसाथ. त्यानंतर हे जे बेल्ट आहे बेल्ट एकदा थोडंसं चिकटवून घ्यायचे. थोडंसं जास्त ग्लुईंग करायचं नाही आहे. थोडंसं असं प्रकारे चिकटवायचे जेणेकरून ते हलणार नाही. प्रॉब्लेम येणार नाही. बेल्ट चिकटवायचे थोडेसे. नंतर माझं PCB आहे इन्सर्ट करायचं. ते PCB इन्स्टॉल केलं. हे मदरबोर्ड आहे मोबाईलचं. त्यानंतर हे जे डिस्प्ले कनेक्टर आहे ते लावावं लागेल. ते यासाठी अशा प्रकारे लावायचं आहे. आपल्या टचचं कनेक्शन इथे दिलं ते अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे जे ते आपल्याला माईकचं कनेक्शन आणि इथे जे आहे आपल्याला माईक प्लस व्हायब्रेटर मोटर जे आहे या दोघांचं कनेक्शन इथे होतं आहे. ते कनेक्शन आपण करून घेऊ. आणि डिस्प्ले कनेक्ट करू.
आपण थोडासा फ्लक्स लावूया. हा जो एक वेगळा फ्लक्स आहे हा फ्लक्स यूज करूया. थोडंसं फ्लक्स लावल्याने काय होतं, पटकन शोल्डर होते, शोल्डर पटकन चिकटते. प्लसचे प्लसला, मायनसला असं कनेक्शन माईकचे करायचे. कनेक्शन करतो. प्लसला मायनसला कनेक्शन करायचं. आता त्यानंतर आपण बॅटरी इन्सर्ट करून चेक करून घेऊया की मोबाईल वर्क करतो की नाही, टच वर्क करतो की नाही. बॅटरी इन्सर्ट केलेली आहे. मोबाईल ऑन करायचा आहे. व्यवस्थित इन्सर्ट करून नंतर मोबाईल ऑन करायचा. हे पहा, आयटेलचा लोगो आलेला आहे. मोबाईलसुद्धा ऑन झालेला आहे. जुना डिस्प्ले बघा किती भयानकपणे फुटलेला होता. पूर्ण त्याचे तुकडे झालेले आहे. त्याच्यानंतर हा जो मोबाईल आहे ऑन झालेला आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे या व्हिडिओत आपल्याला दाखवण्यात आलं की कशा प्रकारे कॉम्बो जो डिस्प्ले आणि टच कशा प्रकारे चेंज केला जातो. दाखवतो. मोबाईल ऑन होतो. बघा, मोबाईल चांगल्या प्रकारे वर्क करतो आहे. ऑन झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे वर्क करतो आहे. हे पहा, मोबाईल चांगल्या प्रकारे वर्क करतो आहे. ते ऑपरेट होतो. ठीक आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ वारंवार पाहण्यासाठी चॅनलला SM Tech चॅनल जो आहे त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आता याची फिटिंग करणार आहोत आपण. फिटिंग केल्यानंतर हा जो मोबाईल आहे आपण कस्टमरला देणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.